सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षणाचा विषय, धनगर आरक्षणाचा आहे, कायकाडी समाज, राजपूत समाजाचा आहे, बंजारा समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे. सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे, तातडीनं. आता अभिनंदन, शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात, आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे, किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. दादा, काल फक्त 3 मंत्र्यांनी शपथ घेतली, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. अद्यापपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ, मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये. हा विस्तार 11 तारखेला होणार आहे. मग आपलं सामूहिक उपोषणाची तारीख तुम्ही कधी घोषित करणार? ते त्यांचे होऊ द्यायला लागेल. काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल, आणि त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही. समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत, मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत. मग आता ते मंत्रिमंडळच नाही, तारीख डिक्लेअर करून काय करावं? तर तुम्हाला 2-4 दिवसात सांगतो, असं पत्रकार बांधवांना सगळ्याला सांगितलं. म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका. 11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी एक माहिती आहे. मग 11 तारखेनंतर आपला 2-3 दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू, घोषणा ठेवणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ. कसं बघता आहे? चांगलं आहे ना. मग तेच सांगितलं ना मी आता. कुठं जनतेने कौल दिला, जनता पाठीमागं राहिली म्हणून उगाच मस्तीत यायचं, ते नाटकं नाही करायचे. समाजाला सांभाळायचं शिकायचं, एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं. अंगावर घालायचे लोक बंद करायचे. कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडे. हो, बोलणारे पण आहेत, सोशल मीडियात बोलणारे पण आहेत, कमेंट करणारे पण आहेत. जे तुम्हाला जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे, तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं, त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं. तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं, त्यांना द्यायचं असतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मागं तेच बोंबलत होतो ना मग आम्ही, हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते द्या, पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो. पण कुठं बहुमत आलं आणि आमचं आमका झालं करीत नसतो, या भानगडीत नाही पडायचं. मग ते जड जाईल. दादा, काल देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलंय, त्याचबरोबर तुम्ही सामूहिक उपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये, किंवा मग सरकारकडून काही हालचाली वगैरे होतील असं वाटतं? नाही, ते मला नाही माहित. सरकारकडून काय होणार आणि काय नाही मला नाही माहित. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची. नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे. ते का होरा करणार नाही तर आम्ही थांबायला मोकळे नाहीत. कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या, आता भरत्या आहेत, पोरांच्या अडीअडचणी आहेत. इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित आहेत हाल. भांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय ती. पैसे काढा आणि पैसे कमवा एवढंच त्यांना माहित असतं. इथं समाजाच्या लेकराचे काय हाल आहेत समाजाला माहित आहेत, गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहित आहे, बरळणाऱ्याला काही माहित नसतं. यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता. आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे? मराठा समाजाला काय आव्हान आहे? मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी, समाजासाठी लढणार आहेत. बाकीच्याला कशी कळ लागते, ते कसे लढतील त्यांच्या जातीसाठी? आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी? आम्ही लढणार आहेत, सज्ज येतो आम्ही, सज्ज. तुम्ही काल बघितलं, मी सहज काल डोंगरगावला गेलो होतो, गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरीला गेलो. लोक तुडुंब आहेत तितकेच. आमचे गोर गरीब हटत नाहीत, कोणी नाराज नाही, फाराज नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, कोणीच नाही. सगळे एकोप्याने आहेत. तुम्हाला हजारात दिसलेत. काल तर आम्हाला 3 घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला. इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं. त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे. गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे. चलबिचल करणारे 4-2 जण ते प्रत्येकात असतात, प्रत्येक समाजात, नुसते मराठ्यातच नाही. आणि त्यांना काही किंमत बी देत नाही समाज. बरळतेत नुसते बरळते जा, काही सापडू शकत नाही. कारण निष्कलंक आहेत आम्ही, प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत समाजाशी. गद्दारी करत नाही समाजाची, समाजाला फसवीत नाही. बरळणारा नुसतं बरळायचं, काय मिळत असं बहुतेक इकडून तिकडून घ्यायचं, चिऱ्या मेऱ्या काही जगायचं आपलं आयुष्य म्हणा त्याच्यावरच. दुसरं काय येणार आहे तुम्हाला? दुसरं काय आलं नाही. समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही, काय नाही.
काढीन कमी एवढंच फक्त काढायचे. आणखीन 2-4 शब्द आहेत त्याला, पण जाऊन द्या आता. ते म्हणजे असं असते ते. त्यांना काय समाज किंमत देत नाही, लेकराला किंमत देतो. आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी समाजासाठी प्रामाणिक लढतोय, आम्ही किती जीव जाळतो, समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे. ज्याला काही देणं घेणं नसं तर बरळवाड्या जाऊ द्या, त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे, लई डेंजर, अति डेंजर आहेत. आणि आमच्या पोराकडे बी आहेत, आमच्याकडे आहेत, पण कोणी किंमतच देत नाही. म्हणजे अवकात महत्वच देत नाही. आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत, ज्यांना किंमत देत नाहीत, कारण त्यांची अवकात काय समाजाला माहिती आहे. महत्व देत नाही समाज, काय नाही काय महत्व द्यायची गरज नाही. असे किती काय येते तर गुडळून फेकून देतात. मराठी द्यायचं सोडून, चला पुढं आपलं मराठा आरक्षण मिळू, चला मराठी उठा, आता चलायचं लढायला. दादा मला काय सांगणार, काल शपथविधी सोहळा झालेला आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली आहे, कसं बघता, काय वाटतं तुम्हाला? शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं, त्यांनी घेतले सुद्धा. आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन सुद्धा. कारण आता मात्र एक लक्षात असू द्या की या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत. आता आज अवकाळी झालंय, काल पण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागायतदारांचं खूप नुकसान झालंय. बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय. तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षणाचा विषय, धनगर आरक्षणाचा आहे, काही समाज, राजपूत समाजाचा आहे, बंजारा समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे. सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे, तातडीनं. आता अभिनंदन, शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात, आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे, किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. दादा काल फक्त 3 मंत्र्यांनी शपथ घेतली, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. अद्यापपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ, मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये. हा विस्तार 11 तारखेला होणार आहे. मग आपलं सामूहिक उपोषणाची तारीख तुम्ही कधी घोषित करणार? ते त्यांचे होऊ द्यायला लागेल. काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल. पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही. समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत, मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत. मग आता ते मंत्रिमंडळच नाही, तारीख डिक्लेअर करून काय करावं. तर तुम्हाला 2-4 दिवसात सांगतो, असं पत्रकार बांधवांना सगळ्याला सांगितलं. म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका. 11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी एक माहिती आहे. मग 11 तारखेनंतर आपला 2-3 दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू, घोषणा ठेवणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ. कसं बघता आहे? चांगलं आहे ना. मग तेच सांगितलं ना मी आता. कुठं जनतेने कौल दिला, जनता पाठीमागं राहिली म्हणून उगाच मस्तीत यायचं, ते नाटकं नाही करायचे. समाजाला सांभाळायचं शिकायचं, एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं, अंगावर घालायचे लोक बंद करायचे. कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडे. हो, बोलणारे पण आहेत, सोशल मीडियात बोलणारे पण आहेत, कमेंट करणारे पण आहेत. जे तुम्हाला जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे, तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं, त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं. तर पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं, त्यांना द्यायचं असतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मागं तेच बोंबलत होतो ना मग आम्ही, हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते द्या, पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो. पण कुठं बहुमत आलं आणि आमचं आमका झालं करीत नसतो, या भानगडीत नाही पडायचं. मग ते जड जाईल. दादा काल देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलंय, त्याचबरोबर तुम्ही सामूहिक उपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये, किंवा मग सरकारकडून काही हालचाली वगैरे होतील असं वाटतं? नाही, ते मला नाही माहित. सरकारकडून काय होणार आणि काय नाही मला नाही माहित. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची. नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे. ते का होरा करणार नाही तर आम्ही थांबायला मोकळ्या नाहीत. कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या, आता भरत्या आहेत, पोरांच्या अडीअडचणी आहेत. इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित आहेत हाल. भांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय ती. पैसे काढा आणि पैसे कमवा एवढंच त्यांना माहित असतं.
हा, इथं समाजाच्या लेकराचे काय आलेत समाजाला माहिती आहेत, गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहिती आहे, बराळणाऱ्याला काही माहित नसतं. हा, यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता. आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे? मराठा समाजाला काय आव्हान आहे? नाही, मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजासाठी लढणार आहेत. बाकीच्याला कशी कळ लागते, ते कसे लढतील त्यांच्या जातीसाठी? आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी? आम्ही लढणार आहेत, सज्ज येतो आम्ही, सज्ज आहेत. तुम्ही काल बघितलं, मी सहज काल डोंगरगावला गेलो होतो. गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरीला गेलो. लोक तुडुंब आहेत तितकेच. आमचे गोर गरीब हटत नाहीत. कोणी नाराज नाही, फाराज नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, कोणीच नाही. सगळे एकोप्याने आहेत. तुम्हाला हजारात दिसलेत. काल तर आम्हाला 3 घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला. इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं. त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे. गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे. चलबिचल करणारे 4-2 जण ते प्रत्येकात असतात, प्रत्येक समाजात, नुसते मराठ्यातच नाही. आणि त्यांना काही किंमत बी देत नाही समाज. बरळतेत नुसते बरळते जा, काही सापडू शकत नाही. कारण निष्कलंक आहेत आम्ही, प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत समाजाशी. गद्दारी करत नाही समाजाची, समाजाला फसवीत नाही. हो, बरळणारा नुसतं बरळायचं. काय मिळत असं बहुतेक इकडून तिकडून घ्यायचं, चिऱ्या मेऱ्या काही जगायचं आपलं आयुष्य म्हणा त्याच्यावरच. दुसरं काय येणार आहे तुम्हाला? दुसरं काय आलं नाही. समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही, काय नाही. काढा काढीन कमा कमी एवढंच फक्त काढायचे. आणखीन 2-4 शब्द आहेत त्याला, पण जाऊ द्या आता. ते म्हणजे असं असते ते. त्यांना काय समाज किंमत देत नाही, लेकराला किंमत देतो. आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी समाजासाठी प्रामाणिक लढतोय, आम्ही किती जीव जाळतो, समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे. ज्याला काय देणं घेणं नसतं बरळवाड्या जाऊ द्या, त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे, लई डेंजर, अति डेंजर आहेत.